नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 4 ऑगस्टच्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पटकन जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आता फक्त 150 सबस्क्रायबरची बाकी आहे आणि त्याच्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। तर चला सविस्तर व्हिडिओला सुरुवात करूया। आपण इकडे पाहतो की पद्माला आता समजलेलं आहे की अन्विता इथे नाहीये, म्हणजे अन्विताने सांगितलेलं असतं। त्यावेळेस ती म्हणत असते की बरं झालं अन्विता इथे नाहीये, तिची मैत्रीण गाडी घेऊन आलेली आहे, नाहीतर आज काही खरं नव्हतं। त्यावेळेस भास्कर म्हणत असतो की अगं ताय, तू असा विचार तरी कशाला करतीये, आपली अन्विता अशी नाहीये, ती असं काही करूच शकत नाही। त्यावेळेस पद्माला राग येतो आणि ती म्हणत असते की भास्कर, विसरला का 25 वर्षापूर्वी काय झालं होतं ते? अरे आपली उमा पण तशी नव्हती, पण गेली ना त्या शिवनाथ बरोबर पळून, केलं ना तिने पळून जाऊन लग्न, त्याच्यामुळे असल्या गैरसमजात राहू नको, लवकरात लवकर आता मुलगा बघ। मग इकडे भास्करला कळत नाही म्हणून तो म्हणतो की मुलगा? त्यावेळेस आता पद्मा म्हणत असते की माझ्यासाठी नाही, तुझ्या पोरीसाठी बघ, हे बघ काही जरी झालं तरी आता तिचं लवकर लग्न झालं पाहिजे, नाहीतर त्या शिवनाथला धडा शिकवण्याच्या नादात आपल्या आबरूचे लचके तुटायला नको आणि ती रिस्क आता मला परत घ्यायची नाहीये, त्याच्यामुळे लवकरात लवकर तिच्यासाठी एक चांगला मुलगा शोधायला सुरुवात कर। मग भास्कर म्हणत असतो की हो तायडे, तू काही काळजी करू नको। तर इकडे दुसरीकडे आपण पाहतो की शिवनाथ आता त्याचं काम करत बसलेला असतो। तेवढ्यातच तिकडून माधव आणि श्रीधर गोदामातून घरी येतात। घरी आल्यानंतर लगेच आता माधव शिवनाथच्या जवळ जातो आणि म्हणत असतो की आप्पा, आजचा हा सगळा हिशोब आहे, सगळा हिशोब मी या वहीमध्ये लिहिलेला आहे, तुम्ही बघा कसं झाले आणि काही नाही ते। मग आता शिवनाथ ती फाईल घेतो आणि आता सगळा हिशोब करत असतो। 20,000 ह्याचे, 40,000 ह्याचे, आता तो मोजत असतो। तेवढ्यातच इकडे प्रियंकाने सगळ्यांसाठी चहा बनवून ती घेऊन चाललेली असते। तर उमा तिकडून येते आणि म्हणत असते की दे, मी चहा घेऊन जाते, तुझ्या हातून कोण घेणार नाही तर सगळ्यांना चहा मी देते, असं म्हणून ती प्रियंकाच्या हातातून ट्रे घेते आणि सगळ्यांसाठी चहा घेऊन हॉलमध्ये येते। आता ती शिवनाथला म्हणत असते की अहो, चहा बनवलेला आहे, तुमचं काम थोड्या वेळासाठी राहू द्या, आधी चहा घ्या। मग लगेच शिवनाथ चहा घेतो। तर मग उमा आता श्रीधरकडे पाहते आणि खूपच रागाने त्याच्याकडे पाहत असते, तिने काही अजून त्याला माफ केलेलं नसतं। तर आता उमा म्हणत असते की तुम्ही दोघं पण चहा घ्या, मी इथेच ठेवते, असं म्हणून ती तिथे ट्रे ठेवते आणि थोडीशी बाजूला जाते। तर लगेच श्रीधर आणि माधव सुद्धा चहा घेतात। तर तिकडे आता उमा बंटीला आवाज देते, तर बंटी सुद्धा येतो आणि चहा घेतो। आता सगळेजण चहा पित असतात। तर आता शिवनाथचं लक्ष त्या ट्रे मधल्या एका कपाकडे जातं आणि तो म्हणत असतो की उमा, हा कप कोणासाठी आहे? तर लगेचच उमा म्हणत असते की राघवसाठी, कारण तिच्या लक्षातच येत नाही की राघवला तिने लपून ठेवलेला आहे, म्हणून तिच्या तोंडातून लगेच जातं की राघवसाठी। आता ज्यावेळेस ती राघवसाठी म्हणते त्यावेळेस सगळ्यांनाच इकडे आश्चर्य वाटतं। आता प्रियंका, उमा आणि बंटी मामाला माहित आहे राघव घरामध्ये आहे, पण बाकीच्या कोणालाच माहिती नसतं, म्हणून आता सगळेच आश्चर्यचकित होतात। त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की राघवसाठी? हो, पण राघव कुठे आहे घरामध्ये? तो तर बाहेर आहे ना। मग आता उमाला काय बोलावं तेच कळत नाही, ती एकदम अशी घाबरून जाते। त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की अहो दाजी, ताईला सवय आहे ना रोज राघवसाठी पण चहा आणण्याची, त्याच्यामुळे ती विसरून गेली असेल, तिने चुकून आणला असेल। मग इकडे उमा म्हणत असते की हा तसंच झालं, मला रोज सवय होती ना राघवला चहा देण्याची, त्याच्यामुळे हे सगळं झालं। मग शिवनाथ म्हणत असतो की हे बघा, आता तो इथे घरामध्ये नाहीये तर त्याच्यासाठी चहा गाळत जाऊ नका आणि त्याची काळजी सुद्धा करत जाऊ नका, कळतंय ना? तो चहा आता तिकडे नेऊन ठेवा। मग आता बंटी मामा येतो आणि तो चहाचा कप घेऊन आता राघवला देण्यासाठी चाललेला असतो। तर शिवनाथ थांबवतो आणि म्हणत असतो की बंटी, तिकडे कुठे चहा घेऊन चाललेला आहे, किचन इकडे आहे ना। त्यावेळेस बंटी मामा म्हणत असतो की त्याचं काय आहे दाजी, आता बाहेर पाऊस सुरू आहे ना, तर मला 2-2 कप चहा लागतो, म्हणून मी माझ्यासाठीच घेऊन चाललेलो आहे। मग शिवनाथ म्हणत असतो की अरे, तब्येत बघ कशी झालेली आहे, आधीच तुझी तब्येत एवढी वाढलेली आहे, आडवी होत चाललेली आहे, आणि कशाला 2-2 कप चहा पितो, एकच कप चहा पित जा आणि स्वतःच्या तब्येतीकडे जरा लक्ष दे, बघ किती तब्येत वाढलेली आहे, नको पिऊ तो दुसरा कप चहा, जा तिकडे ठेवून ये। आता इकडे श्रीधरला जरा वेगळंच वाटतं, म्हणून आता तो प्रियंकाला विचारत असतो की नेमकं काय चाललेलं आहे बंटी मामाचं। त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अरे राघव भाऊजी घरामध्येच आहे, आता ती हळूच सांगत असते, खानाखुना दोघे जणी ते करत असतात। श्रीधरला कळतच नाही की काय, म्हणून तो परत विचारतो काय काय। त्यावेळेस प्रियंका आता त्याला म्हणत असते की अरे तिकडे राघव भाऊजी आहेत, राघव भाऊजी। आता मग ह्या दोघांचं चाललेलं असतं। तर इकडे बंटी म्हणत असतो की दाजी, फक्त आजच्या दिवस पेऊ द्या ना, उद्यापासून ना मी माझ्या तब्येतीची काळजी नक्कीच घेईल, आजच्या दिवस हे 2 कप आहेत ना ते मीच चहा पितो, काय ग तायडे, तुला चालेल ना मी 2 कप चहा पिलेलं? तर उमा म्हणत असते की हो हो चालेल, आणि जा बाबा तुझ्या रूम मध्ये जाऊन तिकडे चहा पीत बस,
बस. मग आता बंटी मामा आतमध्ये जातो तर उमा सुद्धा आता तिकडे निघून जाते. मग आता शिवनाथ आता सगळं काही समजावून सांगत असतो ह्या दोघांना की कसं झालं आज कसं नाही ते काय काय करायचं ते सांगत असतो. तर इकडे बंटी मामा राघवसाठी चहा घेऊन येतो. आता राघव बाहेर चाललेला असतो तर बंटी मामा म्हणत असतो की कुठे चाललाय आणि बाबा कुठे जाऊ नको, तू जर बाहेर गेला ना काहीतरी कांड करून येतो, त्याच्यामुळे अजिबात बाहेर जाऊ नको, पावसा पाण्याचं चहा पे आणि घरामध्येच बस. तर राघव म्हणतो की अरे मामा लगेच आलो. तर बंटी मामा म्हणतो की काही नाही, बस बरं तिकडे, लवकर तिकडे बस आणि चहा पीत बस, एवढं भारी वातावरण झालेलं आहे, बस बरं तिकडे. मग आता राघव तिकडे चहा पीत बसतो तर बंटी मामा खिडकीपाशी येतो आणि म्हणत असतो की बघ किती छान पाऊस पडत आहे. आता तो बोलत असतो तर राघव लगेचच तिकडे आता बाहेर पळून जातो. तर बंटी मामा म्हणत असतो की ह्या पावसात जर गरमागरम भजी खायला मिळली ना मग काय मज्जा येईल, होणार आहे राघव, असं म्हणून आता तो पाठीमागे बघतो तर त्याला राघव तिथे दिसतच नाही. मग बंटी मामा घाबरतो आणि म्हणत असतो की काय रे हा कसला भाचा आहे, मामाचं अजिबातच ऐकत नाही, आता सांगितलं होतं ना बाहेर जाऊ नको म्हणून तरी सुद्धा हा बाहेर गेला. असं म्हणून आता बंटी मामा परत पावसाकडे बघतो तर पाऊस सुद्धा गेलेला असतो. तर बंटी मामा म्हणत असतो की पाऊस पण माझं काहीच ऐकत नाही, जाऊ दे, फक्त आता मी चहाच पितो, गरमागरम भजी नको आणि काहीच नको, माझा मी फक्त चहाच पितो, असं म्हणून तो तिथे चहा पित असतो. तर इकडे आता श्रीधर आणि माधव शिवनाथला आता सगळा हिशोब समजावून सांगत असतात की यांचे एवढे पैसे आले, त्यांचे तेवढे पैसे आले, पण काही हिशोबच लागत नसतो माधवच्या फाईल मधला. मग आता श्रीधर त्याची फाईल देतो आणि म्हणत असतो की आप्पा याच्यामध्ये ना माझा हिशोब आहे, तुम्ही बघा. आता शिवनाथ ते सगळं पाहत असतो. तेवढ्यातच राघव आता दरवाजा उघडून बाहेर येतो आणि इकडे माधवचं लक्ष त्याच्याकडे जातं. माधवला एकदम आश्चर्याचा धक्काच बसतो. तर आता इकडे राघव पळून चाललेला असतो. तेवढ्यातच त्याला समोर आप्पा आणि हे सगळेजण दिसतात. मग आता तो खूपच घाबरतो आणि लगेचच तिथे त्या खुर्चीच्या पाठीमागे जाऊन लपतो. तर आता हे सगळं माधवने पाहिलेलं असतं. तर तो म्हणत असतो की अरे हा हा इथे काय करतोय. आता ज्यावेळेस माधव असं म्हणतो त्यावेळेस शिवनाथला आश्चर्यच वाटतं, हा असा इथे काय करतोय म्हणजे कोणाला म्हणतोय हा. तर लगेच बंटी मामा तिकडून पळत येतो आणि हे सगळं स्वतःवरती घेतो आणि म्हणत असतो की काय म्हणाला तू, हा इथे काय करतोय, तायडे इकडे ये, तायडे बघा दाजी, हा मला काय म्हणाला, हा इथे काय करतोय, बघितलं का, अगं मी इथेच राहतो ना, नेहमी मी इथेच राहतो ना, मग हा तुझा पोरगा मला असं कसा काय बोलू शकतो, तू सांग आता मी कुठे जाऊ, आजपर्यंत मी इथेच राहिलेलो आहे ना. आता असा कांगरवळा इथे आता बंटी मामा करत असतो आणि मोठमोठ्याने रडत असतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की झाला तमाशा करून झाला का, ऍक्टिंग करून झाली का, काय चाललेलं आहे. राघव मात्र तिकडे पाठीमागे लपून बसलेला असतो. उमा आणि प्रियंका सुद्धा आलेले असतात बाहेर. मग आता माधवला कळतं की हे सगळं लपवण्यासाठी चाललेलं आहे. आता श्रीधरला पण समजतं की राघव इथे पाठीमागे लपलेला आहे. मग सगळेच जण इथे घाबरतात. मग आता शिवनाथला हिशोबच लागत नसतो म्हणून आता तो वही आणायला तिकडे उठून जातो. तर लगेच माधव आणि श्रीधर सुद्धा त्याच्या पाठीमागे जातात आणि मग शिवनाथ वही घेऊन वळतो तर त्याला पाठीमागे हे दोघे दिसतात. मग तो म्हणतो की हे काय चाललंय, माझ्या पाठीमागे कशाला आलाय तुम्ही. त्यावेळेस ते म्हणतात की तुम्हीच म्हणाला ना पाठीमागे या. तर शिवनाथ म्हणतो असं काय बोलताय, मी कधी म्हणालो तुम्हाला, मी काही म्हणालो नाही, मी हिशोबाची वही न्यायला आलो होतो. मग ते दोघे म्हणतात की अच्छा आम्हाला तसं ऐकू आलं ना म्हणून. मग आता पुन्हा शिवनाथ जातो आणि आता त्याचं काम करत असतो. आता हे सगळेजण एकमेकाच्या खांद्यावरती हात टाकून एकमेकांना चिकटून उभा राहिलेले असतात जेणेकरून ना राघव शिवनाथला दिसू नये म्हणून. उमा सुद्धा आता त्यांना मदत करत असते. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की काय काय चाललंय, असे सगळेजण का उभा राहिलेले आहात, मला कळेल का. त्यावेळेस ते म्हणतात की हिशोब कळतोय का नाही बघतोय आम्ही तुम्हाला आप्पा. त्यावेळेस शिवनाथ म्हणतो की मला हिशोब कळत नाही का, अरे काय चाललंय पोरांनो तुमचं, जरा शांत बसा, मला हिशोब करू द्या. म्हणून आता तो हिशोब करायला लागतो. राघव मात्र हळूहळू आता या तिघांच्या म्हणजे या चौघांच्या पाठीमागून चाललेला असतो. मग हे चौघे सुद्धा राघवच्या पाठी म्हणजे असं समोर समोर येत असतात जेणेकरून शिवनाथला राघव पळून चाललेला आहे दिसू नये म्हणून. आता ते सुद्धा हळूहळू असे वाकडे होत असतात. राघव रांगत आता पुढे जातो आणि पळतच जातो. प्रेक्षकांनो आजचा भाग खरंच खूप छान आहे, नक्कीच तुम्ही टीव्हीवरती पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मग आता राघव पळून गेल्यानंतर हे सगळेजण रिलॅक्स होतात आणि म्हणत असतात की गेला बरं झालं गेला. तर शिवनाथ म्हणतो की कोण गेला, काय झालं. तर ते म्हणतात की अहो बरं झालं, हिशोब गेला म्हणजे हिशोब झाला असं आता काहीतरी तिथे सांगतात आणि खुश होऊन जरा रिलॅक्स होतात. तर आता इकडे राघव पळतच बाहेर आलेला असतो पण आता स्कूटीची चावीच त्याच्याकडे नसते म्हणून आता तिकडून वेदा येते. तर
तर वेदा असं राघवला इथे पाहते आणि म्हणत असते की राघव दादा तू, अरे तू कधी आला? त्यावेळेस तो तिचं तोंडच दाबतो आणि म्हणत असतो की ए गप्पा बस, बोलू नको, तुला सगळं काही सांगतो. त्याच्या आधी ना तू श्रीदादाची चावी घेऊन ये स्कूटीची. मग ती म्हणते की काय चावी कशाला, तू चल ना आतमध्ये. तर तो म्हणतो की तुला सगळं सांगतो, जा तू चावी घेऊन ये. मग आता वेदा म्हणते की बरं ठीक आहे. मग आता वेदा लगेचच चावी आणण्यासाठी जाते आणि म्हणत असते की श्री दादा चावी दे रे, त्याला पाहिजे आहे. तर आता इकडे आप्पा म्हणत असतात की त्याला म्हणजे कोणाला? अगं वेदा काय चाललंय तुझं, सगळे तर इथेच आहेत, मग कोणाला पाहिजे चावी? मग आता वेदा सांगायला जाते की राघव दादाला. तेवढ्यातच उमा आता म्हणते की राकेशला पाहिजे का? हा अगं तो मला म्हणला होता की चावी पाहिजे. तो आपल्या शेजारचा राकेश आहे ना, तो आला होता मग अशी चावी नेण्यासाठी, पण मीच त्याला म्हणलं की श्रीधर घरी नाहीये, नंतर ये, तर त्याला पाहिजे असेल. तर मग वेदाला कळतं की हा असेल आता हे काहीतरी लपवालपी चाललेली असते. मग ती पण म्हणते की हो. मग उमा म्हणत असते की श्रीधर दे चावी राकेशला. मग लगेच श्रीधर म्हणतो की हो. आणि तो चावी द्यायला जातो तर बंटी मामा म्हणतो की वेदा थांब, मीच देऊन येतो चावी त्या राकेशला, तू नको येऊ, थांब मीच देऊन येतो. असं म्हणून आता बंटी मामा चावी देण्यासाठी जातो. इकडे राघव आता गाडीपाशी बसलेला असतो आणि आता कधी चावी येते याची वाट बघत बसलेला असतो. तर बंटी मामा पाठीमागून येतो आणि त्याला असं जोरात धक्का मारतो. तर इकडे राघव म्हणतो की अरे का मारतोय, लागतंय ना. तर बंटी मामा म्हणत असतो की काय रे, तुला कुठं जायचंय फिरायला? आमचं इकडे सगळ्यांचं तमाशा उडवून तू कुठे जातो फिरायला? तुला घरात बसवायला घरात बसलेलं जमत नाही का? घरातच बस की. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे बंटी मामा, घरामध्ये लय बोर होते रे, जरा येतो ना फेरफटका मारून, तू पण येतो का माझ्या बरोबर? चल आपण दोघे जण मिळून ना फेरफटका मारून येऊया. तर बंटी मामा म्हणतो की गप्पे, मी नाही येणार बाबा, ह्या टायमिंगला तर मी येणारच नाही. दाजींना मी तरी समोर दिसलो पाहिजे, नाहीतर दाजींना नक्कीच शंका घेतील माझ्यावरती, त्याच्यामुळे जा आणि लवकर ये, अजिबात उशीर करू नको. तर आता राघव म्हणतो की हो नाही उशीर करणार. असं म्हणून तो स्कूटी घेऊन लगेचच जातो तिकडे. तर तिकडून अन्विता येत असते आणि राघव आता चोरून चाललेला असतो, त्याच्यामुळे फास्ट चाललेला असतो आणि अचानक अन्विता फुडून येते आणि हा एकमेकांना ते धडकतात. दोघांची धडक होते. अन्विता आता तिथे खाली पडते. आता हे बंटी मामाला समजतं यांची धडक झाली, म्हणून बंटी मामा पण खूपच घाबरतो. आता राघव लगेचच पळत आता तिकडे आतमध्ये पळून जातो. आता इकडे अन्विताच्या हाताला लागलेलं असतं, रक्त सुद्धा येत असतं, तिला उठता सुद्धा येत नाही, तरी सुद्धा ती राघवला असं पळत जाताना पाहते आणि म्हणत असते की तुझे काय डोळे फुटलेत का? किती जोरात पडले मी आणि बघ मला किती लागलेला आहे. आता ती ओरडत असते. तर आता इकडे लगेचच भास्कर बाहेरून येतो, म्हणजे आतून येतो आणि तिथे तिला असं पडलेलं पाहून म्हणत असतो की अगं अन्वे काय झालं, कशी काय धड पडली, नीट गाडी चालवता येत नाही काय, कशी काय पडली? आता असं म्हणून तो तिला उचलत असतो. तर इकडे बंटी मामा सुद्धा बाहेर आलेला असतो. इकडे पद्मा, रुद्र, घरातील सगळेच बाहेर आलेले असतात आणि म्हणत असतात की अरे किती लागलेलं आहे. छाया पण म्हणते की अन्वे अगं किती लागले, तुला नीट गाडी चालवता येत नाही काय ग, उठ. आता राघव तिकडे ती विहीर असते, त्या विहिरीच्या तिथे आड जाऊन लपलेला असतो, जेणेकरून कोणाला दिसू नये म्हणून. मग आता उमा, शिवनाथ, इकडे सगळे श्रीधर, माधव, वेदा सगळेच बाहेर येतात. तर आता पद्मा विचारत असते की कोणाकडून पडली ग, मग कशी काय पडली, कोणाला धडकली? त्यावेळेस ती म्हणते की तो शेजारचा राघव, त्यानेच मला पाडलेला आहे. मग आता सगळ्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो. पद्माला ह्यांना, त्याबरोबर शिवनाथला, ह्यांना सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो. इकडे राघव मात्र लपून बसलेला असतो. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की ए पोरी, मला मान्य आहे तुला लागलेला आहे, पण अगं तो घरात कुठं आहे? राघवला तर हाकलून दिले ना, तो घरामध्ये नाहीये. तर तुझा ना काहीतरी गैरसमज झालेला आहे. त्यावेळेस आता पद्मा म्हणत असते की आमचा कसा गैरसमज झालेला आहे, ही गाडी तर तुमचीच आहे ना, मग आमचा कसा गैरसमज झालेला आहे? काय झालेलं आहे? ही गाडी तुमचीच आहे आणि ही गाडी इथे कशी काय आली सांगा ना, का हवेत उडून आली का? त्यावेळेस इकडे शिवनाथ म्हणत असतो की गाडी आमचीच आहे, पण आता मी सविस्तर सांगतो काय झालं ते. तो कोण, उमा कोण व तो राकेश का कोण? तुम्ही काय म्हणाला, कुणाला चावी पाहिजे होती? तो आला होता आणि त्याला चावी पाहिजे होती, म्हणून आता बंटी ती चावी घेऊन इकडे आला होता. काही राघव बिगो घरामध्ये नव्हता आणि राघवने काही ही गाडी नेली नव्हती. त्या शेजारच्या मुलाला चावी पाहिजे होती, ती द्यायला बंटी आला होता, त्याने त्याला चावी दिली आणि मग चुकून या दोघांचा ऍक्सिडेंट झाला असेल. आता हे सगळं तो शिवनाथ सांगत असतो आणि म्हणत असतो की बंटी अरे सांग ना तुझ्या बहिणीला काय झालं ते, कोणाला चावी द्यायला आला होता ते. आता बंटीला काय बोलावं तेच कळत नाही. बंटी एकदम घाबरून गेलेला असतो आणि काहीही बडबड करायला लागतो. आता त्याला बोलताच येत नाही. त्यावेळेस पद्माला राग येतो आणि पद्मा म्हणत असते की बंटी काय तत मम लावलेलं आहे, नक्की सांग की काय झालेलं आहे. पण आता तू तरी काय सांगणार, जे झाले तेच सांगावं लागेल ना. पण मला आता प्रश्न पडतो की त्या राघवला तर तुम्ही घरातून बाहेर हाकलून दिलं होतं ना, मग तो कसा काय येऊ
शकतो इकडे. हा, मग असं म्हणतात की मोठं घर पोकळ वासा. तुम्हालाच हौस होती ना आमच्या घरासमोर घर बांधण्याची, पण काय झालं, मोठ्यांच्या घरापुढे घर बांधलं म्हणून भिकारी सुधरत नाही. भिकारी तो भिकारीच असतो. ज्यावेळेस पद्मा असं बोलत असते त्यावेळेस शिवनाथ आणि उमाला खूप वाईट वाटत असतं, पण पद्मा काही चान्सच सोडत नाही. खूप काही बोलत असते आणि म्हणत असते की तूही तसलाच आणि तुझी पोरंही तसली. बापाच्याच रक्तावरती पोरं जाणार ना, मग तुझ्यासारखीच वागणार, पोरं सुद्धा सुधारणार नाही. असं म्हणून ती अन्विताला म्हणत असते की चल बाई चल आतमध्ये, ह्यांच्याशी वाद घालणं म्हणजे मूर्खाशी वाद घालण्याप्रमाण आहे, चल काय बोलायचं. असं म्हणून ती अन्विताला घेऊन जाते. आता इकडे शिवनाथला खूपच राग आलेला असतो पद्माचा. मग आता भास्कर म्हणत असतो की रुद्र आपली गाडी उचलून आतमध्ये घे. मग रुद्र गाडी घेत असतो, तर इकडे शिवनाथ पण आता माधवला गाडी आतमध्ये घ्यायला सांगतो. मग आता शिवनाथ रागारागाने तिथून निघून जातो. मग माधव आणि सगळेजण मिळून आता त्यांची सुद्धा गाडी आतमध्ये घेत असतात. तर इकडे शिवनाथ आतमध्ये आलेला असतो आणि त्याला खूप राग आलेला असतो राघवचा. तर आता उमा सुद्धा येते आणि म्हणत असते की अहो काय झालं, तुम्ही लय टेन्शन घेऊ नका आणि चिडू तर अजिबात नका. त्यावेळेस तो म्हणतो की सांगा ना उमा काय करायचं, मग बाहेर म्या काय म्हणलो नाही याचा अर्थ असा नाही की मला बोलताच येत नाही. मला 100% गॅरंटी आहे तुमचा तो सुपुत्रच आला असणार आणि त्यानेच हे सगळं केलेलं असणार. तो एकही चान्स सोडत नाही की पुढच्या बाईने माझा अपमान करायला नको म्हणून. त्याला असं वाटतं की बापाचा अपमान झालाच पाहिजे आणि बापाचा पान उतारा त्या पद्माने केलाच पाहिजे, असंच त्याला असं वाटतं. असं म्हणून आता तो रागारागाने तिथून निघून जातो. मग आता उमा बाहेर येत असते, तर इकडे आता हे सगळेजण गाडी घेऊन आतमध्ये आलेले असतात आणि मग गाडीला कुठे काय झाले का ते चेक करत असतात. तेवढ्यात तिकडून राघव सुद्धा येतो आणि हेल्मेट तिथे गाडीला लावत असतो. तर श्रीधर म्हणत असतो की बघा साहेब आले, साहेब चांगलं काम करून साहेब आलेले आहेत. दादा बघतोय ना, त्यांचं जरा दर्शन घ्या, पाया वगैरे पडा, त्यांना नमस्कार वगैरे करा, असं आता श्रीधर म्हणत असतो. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे दार्या असं काय म्हणतोय, काय केलेलं आहे मी एवढं, अरे हे सगळं झालं ते चुकून झालं आणि त्या काळ्या मांजरीमुळे झालं. त्यावेळेस माधव म्हणतो की अरे तू कधी सुधारणार आहे आणि काय गरज होती बाहेर पडायची, तू काहीतरी गोंधळ करतो आणि आम्हाला सगळं निस्तारावं लागतं. आतमध्ये आमची काय झालं होतं माहिती का, धावपळ तुला बाहेर काढण्यासाठी, आणि वरून असं करून बसलेला आहे. आता सगळेजण त्याला बोलत असतात. श्रीधर म्हणत असतो की हा कधी सुधारणारच नाही, हा एकावेळ अशी कारस्थानं करतच राहणार आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की अरे दाद्यांनो गप्प बसा, एकतर बरं झालं वाचलो, नाहीतर आप्पांनी बघितलं असतं ना तर काही खरंच नाही, आणि त्या शेजारच्या मावशीने बघितलं असतं मग तर काही खरंच नव्हतं. असं म्हणून तो इकडे तिकडे पाहत असतो. तेवढ्यातच तिकडून उमा येते आणि म्हणत असते की राघव तुला कुठे लागलं नाही ना, आता ती चेक करत असते. तर राघव म्हणतो की नाही आई मला कुठेच लागलेलं नाहीये. मग उमा आता त्याला एक धपाका मारते आणि म्हणत असते की काय गरज होती हे सगळं करायची. तर राघव म्हणतो की आय अगं लागते की, नको मारू, आणि मला काय माहिती होतं ती काळी मांजर माझ्या वाट्यात येईल म्हणून, तिच्यामुळेच हे सगळं झालेलं आहे. तर उमा म्हणत असते की बर आता ते सगळं जाऊ दे, आता तू आतमध्ये जायचंय तर आता मला आधी त्यांना ना समजावून सांगावं लागेल, त्यांना कशात तरी बोलण्यात गुंतून ठेवा लागणार आहे, मग तू तुझ्या रूम मध्ये जाऊन झोप. त्यावेळेस माधव म्हणतो की आमच्या रूम मध्ये, अगं नाही आई, आप्पांना आता डाऊट आलेला आहे, आप्पा आता शंका घेतील आणि आमच्या रूम मध्ये चेक करायला येतील, त्याच्यामुळे त्याला तिथे झोपायला नको. मग आता सगळेजण विचार करत असतात की नक्की आता ह्याला कुठे झोपवायचं. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की आमच्या रूम मध्ये झोपतील राघव भाऊजी, कारण आमच्या रूम मध्ये आप्पा चेक करायला येणारच नाहीत ना, त्याच्यामुळे ते आमच्या इकडे झोपतील. मग राघवला ते योग्य वाटतं, उमाला सुद्धा योग्य वाटतं. मग उमा म्हणते की हा मी आता त्यांना बोलण्यात गुंतवते, तू ना ह्यांच्या रूम मध्ये झोपायला जा. आता श्रीधरला मात्र ते आवडलेलं नसतं. मग आता श्रीधर प्रियंका जवळ जातो आणि म्हणत असतो की काय ग आपल्या रूम मध्ये झोपाय म्हणते, आपण कसं काय. मग त्यावेळेस ती म्हणते की अहो गप्प बसा, अहो तुम्हाला काय, आता आप्पा आपल्या रूम मध्ये डायरेक्ट येणार नाहीत ना, म्हणून झोपू द्या आपल्या रूम मध्ये, तिथे ते सेफ असतील. इकडे वेदाला मात्र कळलेलं असतं की आता ह्यांना श्रीदादाला प्रायव्हसी पाहिजे म्हणून तो हे सगळं बोलत आहे. तर आता मग ठरतं त्यांचं. प्रियंका राघव भाऊजींच्या जवळ येते, राघवच्या जवळ येते आणि म्हणत असते की तुम्ही ना आमच्या रूम मध्ये झोपायला या. मग राघव म्हणतो की हो येतो, असं म्हणून आता ते हळूहळू आतमध्ये जातात. तर इकडे दुसरीकडे आता छाया अन्विताच्या जिथे लागलेलं असतं तिथे औषध लावत असते आणि तिला म्हणत असते की काय ग धडपडायची गरज असते तुला, सतत थोडी गाडी हळू चालवता येत नाही, नीट बघून चालवता येत नाही. तर अन्विता म्हणते की अगं मी नीटच चालवत होती, पण तर राघव आला ना आडवा. तर छाया म्हणत असते की नक्की तो राघवच होता का, नाही तर दुसरं कोणतरी असायचं तुला वाटायचं की राघवच आहे म्हणून. आता ती बडबड करत असते. तेवढ्यात तिकडून पद्मा येते.
असते आणि पद्मा म्हणत असते की छाया अगं कशाला बोलतीये तुझ्या पोरीला, तिने नीट गाडी चालवलीच असेल. त्यावेळेस छाया म्हणते की ती माझी पोरगी आहे ना, मला माहिती ती काय गुण उधळते, ती काही चांगलं गुण उधळत नाही, तिने काही चांगली गाडी चालवली नसेल. त्यावेळेस पद्मा म्हणते की छाया एक गोष्ट लक्षात ठेव, समोरच्या घरच्यांची जेव्हा भांडणाचा विषय असेल ना त्यावेळेस भांड त्यांच्यावरतीच फोडायचं, सगळं त्यांच्यावरतीच नाव टाकायचं, आपला काहीच दोष नाहीये ना असं समजायचं, कळलं का, येते का लक्षात का, देऊ ध्यानात आणून. आता ती ज्यावेळेस असं म्हणते त्यावेळेस छायाला खूपच राग येतो. मग आता पद्मा तिथून निघून जाते. तर आई साहेबांना सुद्धा खूप वाईट वाटत असतं आणि आई साहेब म्हणत असतात की खरंच ना कधी हा शिवनाथ राघवला माफ करेल ना काही माहिती नाहीये, माझ्या उमाचं कसं होत असेल, देवा खंडेराया लवकर शिवनाथने राघवला माफ करू दे असं आता ती म्हणत असते. तर इकडे आता शिवनाथ त्याच्या रूममध्ये आलेला असतो आणि त्याला पद्माचे ते सगळे शब्द आठवत असतात की बापाच्याच रक्तावरती वगैरे गेलाय, ते सगळं आठवत असतं. मग आता उमा येते आणि म्हणत असते की अहो आज जेवायला काय बनवू. त्यावेळेस तो म्हणतो की मला जेवायचं नाहीये. मग उमा म्हणते की अहो असं काय करताय, जेवणावरती कशाला राग काढताय. त्यावेळेस तो म्हणतो की उमा मी रागवलेलंच नाहीये आणि मी चिडलेलो पण नाहीये, मला फक्त एवढंच म्हणायचंय तुमचा पोरगा कधी नीट वागणार आहे. त्यावेळेस ती म्हणते की हा तुम्ही ना बरोबर केलं त्याला घराच्या बाहेर काढलं, तो ना कधीच नीट वागू शकत नाही, तो असाच काहीतरी उचापत्या करत असणार आहे, दुसऱ्याला मदत करायला जातो आणि स्वतःच अडकतो. आता शिवनाथ ऐकत असतो हे सगळं आणि त्याला कळत नाही उमा नक्की त्याची बाजू घेते का त्याला ओरडते. तर तो आता तिच्याकडे बघत असतो. तर उमा म्हणत असते की हो शपथ तुम्ही जे काही केलंय ना ते अगदी खरं केलेलं आहे, त्याला घराच्या बाहेर काढून, आणि मी तर म्हणते त्याला आता घरामध्येच घेऊ नका, म्हणजे भांडणं पण नको आणि वाद पण नको. तर चला प्रेक्षकांनो आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपण पाहतो की राघव आता प्रियंका आणि श्रीधरच्या रूम मध्ये झोपायला गेलेला असतो. त्यावेळेस आता श्री म्हणत असतो काय तुझ्यामुळे आम्हाला प्रायव्हसी भेटत नाहीये. तर राघव म्हणतो की अरे तुमचं लव्ह मॅरेज झालंय ना, मग तुमचं झालं असेल की आता मग श्रीधरला कसं तरीच वाटतं म्हणून तो त्याचं तोंड दाबतो. तर प्रियंका सुद्धा इकडे लाजते. मग आता तो म्हणतो की बरं ठीक आहे झोपा तुम्ही, ते आता मी जातो बाहेर असं म्हणून तो बाहेर येऊन आता सोप्यावरती बसतो. तर तिकडून शिवनाथ आलेला असतो आणि शिवनाथ म्हणतो की ह्या बंटीला किती वेळा सांगितलेलं आहे सोप्यावरती झोपत जाऊ नको, अवघडून जाशील, पण हा काही ऐकत नाही. म्हणून आता तो त्याचं पांघरून काढतो. तर खाली त्याला राघव दिसतो. तर चला प्रेक्षकांनो आता शिवनाथला राघव दिसलेला आहे. आता उद्या काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.